पुन्हा ऋतूची सांगता होऊन पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. तर त्या निमित्ताने आमच्याकडे आज काहीतरी खास बनतंय, तर चला तुम्हाला दाखवते. कोकणातला पाऊस म्हणजे काही फक्त पाऊस नसतो, तर पूर्ण जीवनशैलीच बदलून टाकणारा ऋतू आहे. पहिला पाऊस पडला की मातीचा सुगंध, हिरवीगार डोंगररांग आणि थंडगार वारा सगळं वातावरणच बदलून टाकतात. शेतकरी राजा पावसाची खूप आतुरतेने वाट बघत असतो. कधी एकदा पावसाची पहिली सर जमिनीवर पडेल आणि कधी शेतीला सुरुवात होईल, याची त्याला ओढ लागलेली असते. आज पहिला पाऊस आलाय. झाडं झुडपं वेली अगदी ताजीतवानी झालीत. आमच्या घरची कुत्री मांजरं पण अगदी मनसोक्त पावसात भिजत होती. आणि पावसाळा म्हटलं की घराघरात गरमागरम जेवण, भजी, चहा, तांदळाच्या भाकऱ्या, मासे आणि अशा अनेक पारंपरिक पदार्थांची आठवण येते. बाहेर अगदी मुसळधार पाऊस आणि घरात स्वयंपाकाचा सुगंध, याची मजाच काही वेगळी असते. आज आमच्याकडे देखील या पावसानिमित्त साग्र संगीत जेवण बनतंय. त्यात आमरसपुरी आहे, लाल माठाची भाजी, आंब्या काजूंचा सीझन ऑलमोस्ट संपत आलाय, म्हणजे फार क्वचित ठिकाणी काजूगर शिल्लक आहेत. तर काजूगर घालून आई चवळीची उसळ बनवतीये, ताक आहे आणि मी घरात बनवलेलं कैरीचं लोणचं. आईने पुऱ्या लाटून दिल्यात, आता मी त्या तळून काढतेय. गरमागरम पुऱ्या तयार होत आहेत. आईने चवळी आणि त्यात एक बटाटा टाकून ती आधी शिजवून घेतलेली, आता ती फोडणीला टाकली आहे. त्यात हे सगळं खोबऱ्याचं वाटण, कांदा खोबऱ्याचं वाटण, वर्षभर शांत असणाऱ्या अनेक कड्यांवरून पाण्याचे शुभ्र प्रवाह वाहू लागतात. पावसाळ्यात हे धबधबे अगदी जिवंत होतात. आईने वरण भात, पोळ्या केल्या आहेत, चवळीची उसळ केली आहे, काजूगर घालून केली आहे आणि आता मी लाल मटाची भाजी करते आणि आमरस करते. खरं सांगायचं ना तर कोकणातला पाऊस कधीच कंटाळवाणा वाटत नाही. रोज तोच पाऊस असतो, पण रोजचं दृश्य वेगळं असतं. कधी धुक्याने डोंगर झाकलेले असतात, कधी नारळ सुपारीची झाडं वाऱ्यावर डोलत असतात, तर कधी अंगणात पावसाच्या सरींचा सुंदर आवाज ऐकू येत असतो. आणि अशा वातावरणात गरमागरम घरचं जेवण
विषय संपला. ताक तयार करते. तर थोडासा आल्याचा तुकडा, कोथिंबीर आहे आणि एक मिरची. ताक आहे हे. हे मी बनवलेलं लोणचं आहे. पावसाच्या पहिल्या सरींसोबतचा हा पारंपरिक जेवणाचा खास बेत बनवलेला आहे आज. तर आईने वरण भात केलाय, लाल पालेभाजी आहे, चवळीची उसळ आहे, त्यात ओले काजूगर घातले. हे कैरीचं लोणचं आहे जे मी बनवलेलं, याचा मिनी ब्लॉग पण मी पोस्ट केलाय. पुऱ्या आहेत, आमरस आहे आणि ताक आहे. तुम्हाला कसा वाटला हा खास बेत मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, उन्हाळी फळं जर खाल्ली नसतील तर लवकर खाऊन घ्या.